सुलेखा ताई. हाय हाय. कशा आहात तुम्ही? मस्त मजेत एकदम. बरं, आज आपण इथे कोकण कट्टामध्ये आलो आहोत आणि आपल्याला काही रेसिपीज सुद्धा करायच्यात आणि काही टेस्ट सुद्धा करायचं आहे. नक्की नक्की नक्की. सो जाऊयात. नवरात्र सुरू झाली आहे आणि तुम्हाला माझ्या गेटअपवरून एव्हाना लक्षात सुद्धा आलं असेल, नवरात्रीचा माहोल आहे सगळीकडे. आणि नवरात्र म्हटले की उपवास सुद्धा आलेच आणि उपवास बोरिंग नको व्हायला, त्यामुळे चटपटीत पदार्थ सुद्धा उपवासात करता येतात. सो असाच एक चटपटीत पदार्थ आज कोणासोबत बनवणारा मी पाहायचं आहे. मला नवनी सुलेखा तलवलकर आहेत माझ्यासोबत. नमस्कार. आणि त्या आपल्याला दाखवणार आहेत उपवासाचा एक हटके पदार्थ. सो आपण सुरू करूया. हो नक्कीच. मी उपवासाचा जो पदार्थ दाखवणार आहे तो हटके वगैरे नाही आहे, तो आपल्या घराघरात बनतो. फक्त असं आहे की आपण उपवास जेव्हा नेहमी करतो तेव्हा साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाण्याचे वडे वगैरे असं करतो. वरी तांदळाचा जो रवा आहे त्याचा उपमा म्हणा किंवा वरीचा भात जो म्हणतो तो खूप कमी वेळेला करतो, पण असा हटके वगैरे नाही आहे. पोटासाठी हलका आहे साबुदाण्यापेक्षा आणि अतिशय म्हणजे छान पद्धतीने केला तर अतिशय चविष्ट होऊ शकतो. ओके, सो आपण सुरू करूयात आणि त्यासाठी लागणारं साहित्य आपण आधी पाहून घेऊया. सो काय साहित्य लागणार आहे यासाठी? 1 वाटी वरी तांदूळ, त्यानंतर मिरच्या, दाण्याचं कूट, थोडंसं खवलेलं खोबरं, कढीपत्ता लागणार आहे आपल्याला, त्याच्यानंतर कोथिंबीर ही शेवटी गार्निशिंगसाठी, बटाटे, ओके, आलं, मीठ, जिरं, तूप आणि साखर. ओके. आणि हे ओलं खोबरं आहे, राईट? ओलं खोबरं आहे, खवलेलं आहे. ते दिसते तेवढं लागणार नाही, थोडंसंच लागेल. ओके आपण आधी भाजून घेऊया. ओके ओके, वरी तांदळाचा रवा. आणि त्याच्यानंतर जर का आपल्याला जर कसं वाटलं की हे जरा कोरडं होतंय तर मस्तपैकी शेंगदाण्याची आमटीसुद्धा आपण करू शकतो, जी उपासाची आहे. ओके, चालेल. आत्तापासून माझा उपवास नाही, पण मला भूक लागली आहे. सगळ्यात आधी आपण घेणार आहोत साजूक तूप. ओके, हे किती घालायचं? माझं एक कायमचं असं म्हणणं आहे, सगळं भरपूर घातलं की चव खूप येते पदार्थाला. अगदी. सो आता इथे मी 2 टीस्पून घालते. ओके, त्याच्यावरती आपल्याला ही एक छोटी वाटी वरीचा रवा आहे तो भाजून घ्यायचा आहे. अगदी तांबडा होईपर्यंत भाजायचा नाहीये, हलका भाजून घ्यायचं. हलका भाजून घ्यायचा आहे. बरं ताई, तुमचा उपवास असतो का नवरात्रीत? असं नाही का उपास वगैरे करत नाही, पण मला नॉनव्हेज खूप आवडतं. म्हणजे मी ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर नॉनव्हेज खाऊ शकते. पण माझ्या माहेरीसुद्धा म्हणजे धराधर आणि सासरीसुद्धा तळवलकर आम्ही 9 दिवस नॉनव्हेज बंद करतो. पण उपास असं नाही, माझी आई करते नवरात्रीचा उपास, पण सासूबाईंना कधी करताना बघितलेलं नाही आहे. तो उपवास नसतो, पण नाही. उपवासाचे पदार्थ बऱ्यापैकी पदार्थ असतात. हो, उपवासाच्या पदार्थांमध्ये कोणता आवडता पदार्थ जास्त? मी तुला खरं सांगू का की वरी रवा मला सगळ्यात जास्त आवडतो, कारण तो असा रोज होत नाही आपल्याकडे. उपास असेल जसं कधी सोमवारी किंवा मंगळवारी आपण घरात उपास ठेवतो, तेव्हा आपण साबुदाणा हे एक स्पेशालिटी असते की उपासाला साबुदाणा हे एक रादर समीकरणच झालेलं आहे. हो. पण वरी तांदळाचा रवा आपण खूप कमी बनवतो खूप त्या कमी. त्या मनाने. बऱ्याच जणांकडे सोमवारी चालत नाही वरी तांदूळ, म्हणून मोजक्याच उपवासांना तो केला जातो. मला खूप आवडतो अगं, खूपच आवडतो. पचायलाही हलका असतो. हे बघ, हा जसा जसा आपण भाजू ना तसा जरा पांढरट होत जातो. हा छान भाजून झाला ना की तो आपल्याला गार करायचा आहे. गार झाल्यानंतर मग आपल्याला तो धुवून घ्यायचा आहे. ओके, म्हणजे भाजल्यानंतर त्याला धुवून. येस, माझ्या सासूबाई शेंगदाण्याची आमटी उत्तम करायची. स्मिता ताई. हो, स्मिताताई. त्या ना माहेरच्या गोविलकर आणि म्हणजे आमचे नाना, त्यांचे वडील ते गोविलकर आणि त्यांची आई बावकर बरं का. सो आमच्या घरामध्ये सगळे सारस्वत पद्धतीचे पदार्थ म्हणजे एस्पेशली फिश वगैरे सो तसे बनतात. म्हणजे त्या असताना बनायचे. आता माझ्या नवऱ्याला आणि फिशचा वाससुद्धा चालत नाही. सो तो टूरवर गेला किंवा बाहेर गेला, कामावर गेला तर मी आणि माझी लेक बनवून खातो.
एखादा पदार्थ आहे जो लक्षात राहिला आहे की त्यांनी माझ्या शिकवला सासूबाईंचा ना हो. वेगळा आहे, अतिशय वेगळा पदार्थ आहे. पण आपण अगदी म्हणजे उपासाचं वरी तांदूळ करतोय आणि तेव्हा बोललेलं चालेल का? नाही, चालेल. चालेल ना. हिरवे टोमॅटो जे असतात ना ते कापून आणि प्रॉन्स म्हणजे मोठे टायगर प्रॉन्स असतात ना ओके. ते कापून परतून त्याचा एक उत्तम त्या ग्रेव्ही बनवायच्या. आणि तुम्हाला येते ती बनवता? मला येते बनवता, त्यांनी मला शिकवून ठेवली होती कारण त्यांची फेवरेट होती ती. ओके. आय थिंक हा भाजून झालेला आहे मस्तपैकी. आता आपल्याला गॅस बंद करायचा. येस, गॅस बंद करायचा आहे, हा गार करायचा आहे आणि त्याच्यानंतर तो सोक करायचा आहे पाण्यामध्ये. ओके. सो आता पुढे आपण काय करतोय? आपण शेंगदाण्याची आमटी करणार आहोत आणि हा पदार्थ जरा अनयुज्युअल आहे. म्हणजे वरी तांदळाचा भात एक वेळ बनतो आपल्याकडे, पण हे कधी कधीच बनतो. सो आपण एक मोठी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि त्यातलंच ना मी थोडेसे 3 छोटे टीस्पून, बघ हे टीस्पून आहेत, हे 3 टीस्पून बाजूला काढून ठेवलेले आहेत शेवटी घालायला. सो याच्यामध्ये जवळपास 1 मोठी वाटी शेंगदाण्याच्या कुटात मिरच्या आहेत, 2 ते 3 मिरच्या घालणार आहे आणि ह्याची आपल्याला पेस्ट करायची आहे. आता मिरच्या मी 2 ते 3 म्हणते आहे, पण ज्या प्रकारे आपल्याला तिखट चालतंय तसं आपण घालू शकतो. मला आलं खूप आवडतं, सो त्या वाटणामध्ये मी थोडंसं आलं सुद्धा घालते, अगदी जरासंच. आता काही जणांना उपवासाला जर का आलं चालत नसेल तर ते आपण अवॉइड करू शकतो. त्याच्यानंतर थोडी कोथिंबीर घालते त्याच वाटणात. परत जर का उपासाला तुम्हाला कोथिंबीर चालत नसेल तर नका घालू, आमच्याकडे चालते. अगदी जरासं खोबरं, सो आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचं. येस. ओके. सो आता आपलं हे वाटण झालंय आणि पुढे काय करायचं आपल्याला? हे वाटण मी जे जाडसर आहे ते याच्यात काढून घेतलं आहे. मग मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून हे जे आपल्याला नंतर ग्रेव्ही बनवायला जे पाणी लागणार आहे ते. सो आपण पुन्हा तूप घालतोय जसं आपल्याला हवं आहे तसं. मी 1 चमचा 1 टीस्पून घालते. त्याच्यात फोडणीला थोडंसं जिरं. जिरं ना छान तडतडायला हवं. जिरं काय किंवा मोहरी काय, जेव्हा आपण फोडणीला टाकतो ना तेव्हा ती छान खमंग तडतडली ना की त्याची चव वेगळी लागते. पुन्हा जरासं आलं टाकते मी. तुमच्याकडे चालत नसेल तर नका टाकू, स्किप करू शकतो. थोडी मिरची, कढीपत्ता. कढीपत्ता सुद्धा बऱ्याच ठिकाणी चालत नाही बरं का. त्याच्यामध्ये आपण वाटण टाकतोय हे. फोडणीचा वास काय मस्त आला बघ ना. आपण तूप टाकलं ना त्याच्याऐवजी बरेच जण ना शेंगदाण्याचं तेल सुद्धा टाकतात हा, जे उपासाला चालतं. जर असं परतून घ्यायचंय हे. जर असं पाणी लागेल आणखीन. हा, आता याला मस्तपैकी उकळ काढायची आहे. झाकण ठेवण्याची गरज नाही. काहीच गरज नाही. थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे.
थोडी साखर, सो याला छान उकळी येते तोपर्यंत आपण आपला गप्पा कंटिन्यू करूया. येस. सो नवरात्र म्हटलं की तुमच्याकडे काय खासियत असते? कारण प्रत्येक घरात वेगवेगळी पद्धत असते, घटस्थापना असते. सो तुमच्याकडे काय असतं? आईकडे घटस्थापना असतेच. पहिल्या दिवशी छान देवीची पूजा असते आणि उपासाचं तर 9 दिवस आमच्याकडे असतंच. आणि 9व्या दिवशी आपण कुमारिका पूजतो आणि ते धमाल असतं. म्हणजे मी सुद्धा लहान असताना जेव्हा जायचे, बाजूच्या आमच्या काकू होत्या, दादरला मी राहायचे, तर त्यांच्याकडे आम्ही सगळ्या छोट्या छोट्या मुली जायचो. बरं आम्हाला त्या म्हणजे जेवणामध्ये काही इंटरेस्ट नसायचा, पण त्याच्यानंतर एखादी वस्तू ज्या असं रिटर्न गिफ्ट द्यायचं त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट असायचा. आणि माझ्या आईकडे जेव्हा आम्ही कुमारिका पूजायचो त्यावेळेला मला आठवत होतं की मला लहान असताना त्या जेवणापेक्षाही ते जे गिफ्ट मिळतं त्याच्यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट होतं. सो त्या सगळ्या मुलींना मी विचारून त्यांना काय आवडतं काय नाही, सो त्यांना तसं तसं आणून द्यायचे आणि काय खुश व्हायच्या का पोरी. बरं, नवरात्र म्हटलं की दांडिया, गरबा हे सगळे प्रकार सुद्धा आले. सो तुम्हाला किती आवडतं त्यामध्ये फार सहभागी नाही ग, व्हायला? म्हणजे मला बघायला आवडतं, मला स्वतःला नाचायला नाही आवडत. पण तो एक जो माहोल असतो ना, तो म्हणजे मला असं वाटतं की मेस्मरायझिंग असतो बघ तिकडे. तो म्हणजे दांडियाच्या त्या म्युझिकचा आवाज आणि ते सगळे जे कपडे बिपडे सगळ्यांनी ते घातलेले असतात, रेंट केलेले असतात, शिवून घेतलेले असतात, ते दागिने वेगळेच असतात, एक वेगळा असा जोश असतो माहोलमध्ये. तो मला खूप आवडतो. म्हणजे मी स्वतः, मला नाचता येत नाही म्हणून मी म्हणते मला आवडत नाही, पण मला तिथे असायला खूप आवडतं. पाहायला पाहायला. मला सुद्धा पाहायलाच आवडतं. Yes. पण तुमच्या मुलीला किती इंटरेस्ट आहे या सगळ्या गोष्टींमध्ये? अरे ती हौशी आहे, तिला खूप आवडतं, सगळं सगळं आवडतं तिला. आणि ती स्वयंपाक पण उत्तम दर्जाचा करते. ग्रेट. आणि ती कुठून काय शिकली आहे माहिती नाही, पण ती अगदी 5 वर्षाची असल्यापासून तिला किचनमध्ये असण्यात इंटरेस्ट. ती 10 वर्षाची होती तेव्हा ती असं फाईन एकदम कांदा चिरायची, चहा करायची. आणि मी आणि माझी सासू शूटिंगसाठी बाहेर असायचो आणि घरात तिघीजणी असायच्या मेड्स. तर मग त्यांना तिने पटवून ठेवलं होतं, त्या तिला किचनमध्ये म्हणजे ऑफकोर्स त्यांच्या देखरेखीखाली तिला करू द्यायच्या सगळं काम. आणि ती तेव्हापासूनच किचनमध्ये करायला लागली. आणि आता तर असं आहे की गेली काही वर्ष म्हणजे घरातून शूटिंगवरून निघताना रात्री मी तिला विचार, टिया काय केलं आहेस का स्वयंपाक? आणि इट इज सच अ प्लेजर. जसं मला माझी सासू विचारायची की काय गं सुलेखा, थकली आहे गं, काय बनवलंयस तू आज? तसं आता मी टियाला विचारते. ओके, हे मस्तपैकी उकळलेलं आहे. थोडंसं आणखीन पाणी घालूया. आणि सगळ्यात शेवटी आपण जे ठेवलं होतं ना, कुठे गेलं? अरे हां, दाण्याचा कूट ठेवला होता ना, तो थोडासा गार्निशिंगसाठी जरा पाणी घालूया, जरासंच, नाहीतर चव जाईल त्याची. आणि जर का तुम्हाला कोथिंबीर चालत असेल तर थोडी कोथिंबीर वरतून आणि थोडंसं खोबरं. वा वा वा, कमाल दिसतंय हे. आणि वास पण खूप छान सुंदर वास येतोय. तर लुकच खूप सुंदर दिसतोय. आपलं हे शेंगदाण्याची आमटी तयार झाली आहे. आता आपण आपल्या वरीचा जो भात आहे तो बनवू. येस. कढई गरम करायची आहे, तूप घालायचं आहे, जरासं गरम होऊन देते. जिरं अंदाजानेच घालते मी. आलं परत आपल्याला जर का चालत असेल उपासाला तर त्याने चव छान येते. कढीपत्ता 8-10 पानं.
मिरची यात जरा मी थोडीशीच घालते, की कदाचित एखादी मिरची असेल. हां, यामध्ये बारीक चिरून ठेवला होता बटाटा, पाण्यात घालून ठेवला होता. ओके, हा पण एक बटाटा घेतला. येस. बरं, परत काही लोकांमध्ये ना बटाटा नाही चालत, तर बटाटा हा तर मेन पदार्थ असेल उपवासाचा, कारण चिप्स आपण पण काही जैन लोकांमध्ये वगैरे बटाटा खात नाहीत ह्या दिवसात. हा मस्तपैकी शिजवून घ्यायचा, आधी परतायचा आहे आणि तो शिजवायचा या फोडणीमध्ये. कधी कधी ना आपण जर का घाई असेल तर वाफवून घेऊ शकतो. बॉइल्ड बटाटा सुद्धा आपण घालू शकतो त्याच्यामध्ये. हा किमान 80% तरी शिजला पाहिजे. नंतर आपण त्याच्यामध्ये वरीचा तांदूळ जेव्हा घालू आणि पाणी घालू तेव्हा तो 100% शिजेल. त्यात आत्ताच मी थोडंसं चवीनुसार थोडंसंच मीठ घालते, कारण शेवटी आपण पुन्हा एकदा मीठ घालणार आहोत. साजूक तुपाची फोडणी, काय लाजवाब वास येतो ना त्याचा, सुगंध ग. आणि चव सुद्धा वेगळीच येते. तो बटाटा बघ जरा जरा लालसर व्हायला लागलाय. आपल्याला हवं असेल ना तर आपण हे झाकून सुद्धा अगदी मंद आचेवरती झाकून ठेवून देऊया, म्हणजे तो शिजेल. अगदीच 5 मिनिटात शिजेल. टक्के शिजलाय. सो याने आपण मगाशी आधी भाजून घेतला होता वरीचा तांदूळ, त्यानंतर तो थोडा वेळ सोक केला, धुवून घेतला प्रॉपर. आता आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. त्यात पाणी घालायचं. आधी जरा आपण तो परतून घेऊया याच्याबरोबर. वरी तांदूळ आपण 1 वाटी घेतलेला आहे. जरा ह्याच्याबरोबर परतून घ्यायचा आहे. जितकं जास्त आपण परतू तर चव जास्ती येते असं मला कायम वाटतं. कारण प्रत्येक पदार्थ नुसतं तो आपण लक्ष न देता एका ठिकाणी उकळत ठेवलेला आहे किंवा शिजत ठेवलेला आहे, त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की तो आपण प्रेमाने परतला पाहिजे, त्याच्यात प्रेम गेलं पाहिजे, तर तो पदार्थ जास्ती छान होतो. तर मला असं वाटतं की घरातल्या गृहिणीने जितका जास्ती छान प्रेमाने स्वयंपाक ती करेल तेवढं मला असं वाटतं तिच्या फॅमिलीचं स्वास्थ्य चांगलं राहतं. ओके, हे मस्तपैकी भाजून घेतलेलं आहे आपण. त्यात आता 1 वाटी आपण वरी तांदळाचा रवा घेतला होता ना, तर आपण दुप्पटपेक्षा जरा जास्ती पाणी घालायचं आहे. ओके. सो 1 वाटी, 2, जरा जास्ती. हां, अगदी 3 वाट्या नाही घातल्यात मी, 2 पेक्षा जरा जास्त. आणि याला शिजायला आता किती वेळ लागेल? 8 ते 10 मिनटं लागतात. पण आपल्याला परत ना तो वाफेवरती आपण शिजवायला ठेवूया, पण मध्ये मध्ये आपण चेक करत राहूया. मीठ चवीनुसार. तुम्हाला चालत असल्यास हे जेव्हा शिजत असतं तेव्हा मी थोडीशी कोथिंबीर टाकते. शिजताना कोथिंबीर टाकली तर स्वाद छान येतो. आणि शेवटी गार्निशिंगला सुद्धा टाकणारच आहे. तुम्हाला जर का आवडत असेल तर शिजताना थोडासा एखादा चमचा ओलं खोबरं खवलेलं टाकू शकता.
वरी रवा आपण एकच वाटी घेतली होती छोटी, पण तो फुलतो बघ केवढा. अजूनही पूर्णपणे शिजलेला नाही येतो. तो डबल झाला असं वाटतं. डबल पण नाही, आय थिंक 3 पट होतो तो. थोडी साखर घालून घेते आत्ताच. नंतर चव घेऊन जर का आपल्याला वाटलं तर आपण मीठ साखर वाढवू शकतो. मला ना असं वाटतं की स्वयंपाकाच्या मीठ आणि साखरेचं प्रमाण स्वयंपाकाच्या प्रत्येक टप्प्यावरती मी थोडं थोडं टाकत राहते. कारण आपण ॲड करू शकतो मीठ आणि साखर, जास्ती पडलं तर काढून नाही घेऊ शकत. हेच परतत असताना थोडंसं लिंबू जर का घातलं आणि एकजीव केलं तरी सुद्धा छान लागतं. नाहीतर मग सगळ्यात शेवटी गार्निशिंगला तुम्ही घालूच शकता. थोडं पाणी कमी पडलंय मला असं वाटतंय. थोडंसं पाणी जास्ती घालून आपण जरा शिजत ठेवूया. बरं, वरी रवा हा पदार्थ असा आहे ना, काही जणांना तो मोकळा आवडतो, काही जणांना अगदी असा गिचका आवडतो. आपल्या आवडीनुसार आपण पाणी वाढवू शकतो. मला तो एकजीव झालेला छान आवडतो, अगदी मोकळा मोकळा नाही. आपण गुरगुट्या म्हणतो ना, तसं छान वाटतं खायला. मस्त खरपूस भाजलं सुद्धा गेलंय ते छान. कारण ते मध्ये मध्ये आपण स्प्रेड करत होतो आणि मध्ये मध्ये आपण ते ढवळत होतो. ती लेअर खालती एक छान फॉर्म होत होती. बरं, ही जी कन्सिस्टन्सी आहे ना, सो ती मला आवडते. पण ही जर का कन्सिस्टन्सी तुम्हाला आवडत नसेल तर मग तुम्ही पाणी कमी घालून तो अगदी फडफडीत सुद्धा करू शकता. तसा होऊ शकतो. मी बटाटे सुद्धा जास्ती घातले कारण मला आवडतात बटाटे खूप. सो त्याच्यात ते एकजीव झालेले मला खूप आवडतात. प्लेटिंग करूया. हो. रेडी झालेत आणि आता वेळ आली आहे ती टेस्ट करण्याची. येस. सो वरी तांदळाचा रवा आणि मस्तपैकी झणझणीत झाली आहे ही अशी शेंगदाण्याची आमटी. सो करूया टेस्ट. येस. ओके, सो आपले दोन्ही पदार्थ रेडी आहेत. स्वतः वेळ आहे ती टेस्ट करण्याची. सो करूयात. येस प्लीज. सो तुमच्यापासून सुरुवात करूयात आपण. आमटी जरा झणझणीत झाली आहे. झणझणीत आहे पण टेस्टी आहे, खूप टेस्टी आहे. थँक्यू. मला पण आवडली. ओ प्रतिम, मी अशा प्रकारचा भात कधीच नव्हता खाल्ला. खरंच? खूप छान, खूप छान. आपण नवरात्रीच्या निमित्तानं हा इंटरव्ह्यू करतोय. सो तुमच्या आयुष्यातली अशी एखादी स्त्री आहे का जी खूप महत्त्व आहे तुमच्या आयुष्यात तिचं? एक नाही आहे, दोन आहेत. एक म्हणजे माझी आई आणि दुसरी माझी सासू, ज्यांच्याशिवाय म्हणजे आईशिवाय मला जन्म मिळाला नसता. लहानपणापासून ते सासरी जाईपर्यंतचे संस्कार मिळाले नसते आणि आयुष्य उत्तम पद्धतीने कुठलीही परिस्थिती आली आपल्यावर की कुठलीही परिस्थिती ओढवली तरीसुद्धा हसत हसत कसं जगायचं हे माझ्या सासूने मला शिकवलं आहे. आणि ती स्वतः फायटर होती आणि मला असं वाटतं आहे की जर का तिने शिकवलेलं निम्म जरी मी पाळलं तरीसुद्धा आय थिंक आय विल बी सक्सेसफुल. आपल्या गप्पा ते रंगतायत, त्यासोबत एक छोटासा रॅपिड फायर सुद्धा मी खेळणार आहे. अरे बापरे. नवरात्रीचे 9 रंग जे आपण फॉलो करतो कपड्यांमध्ये. पहिला दिवस आय थिंक शेंद्री आहे, पांढरा, लाल, निळा, रॉयल ब्ल्यू आहे एक, त्यानंतर ग्रे आहे. 7वा दिवस आय थिंक मी जो घातला आहे तो ग्रे आहे. त्याच्यानंतर पिंक आहे, हिरवा, पिवळा. ओके, अगदी बरोबर उत्तरं दिली आहेत. देवीची 5 रूपं किंवा नावं. सरस्वती,
पार्वती, महिषासुरमर्दिनी, दुर्गा, लक्ष्मी. हां बरोबर, 5 नावं. मला वाटलं लक्ष्मी आधीच घेतलं होतं. ओके. नवरात्रीचे किंवा कोणतेही फराळाचे 5 पदार्थ. एक म्हणजे वरी तांदळाचा भात, हं. शेंगदाण्याची आमटी, साबुदाण्याची खिचडी, साबुदाणे वडे आणि थालीपीठ, उपासाचं थालीपीठ. ओके. 5 अशा गोष्टी ज्या नवरात्रीत केल्याच जातात. पहिल्या दिवशी घटस्थापना, त्यानंतर आपण पूजा करतो देवीची. 9 दिवस वेगळे वेगळे पदार्थ करतो, उपवासाचे पदार्थ करतो. घरी आलेल्या पाहुण्यांचा आदरातिथ्य करतो. त्यानंतर एक म्हणजे स्पेशालिटी आमच्याकडची मसाल्याचं दूध असतं सगळे दिवस आणि कुमारिका पूजन असतं. खूप छान उत्तरं दिली तुम्ही आणि असे खूप 2 असे छान पदार्थ सुद्धा आम्हाला शिकवले, त्यासाठी खूप खूप थँक्यू. थँक्यू सो मच. सो तुम्हाला सुद्धा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि Thank you. खूप धमाल करा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.